आयोजक DPL अर्थातच डोंगरीपाडा प्रीमियर लीग पर्व दुसरे यांच्याकडून सहर्ष स्वागत। तसेच यूट्यूबच्या माध्यमातून जे काही व्ह्यूवर्स आहेत, जे थेट प्रेक्षेपण एन्जॉय करत आहेत, त्या सर्वांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत। दरम्यान त्या षटकातला पहिला चेंडू असेल सचिनचा विजयसाठी। ओ द विकेट, व्हेरिएशन पाहायला भेटलंय ते। यावेळेस मात्र काहीसा सन्मान देताना फलंदाज विजय। यावेळेस मात्र डाऊन द ग्राउंड, परंतु खेळत तिथे तैनात मनोज। दोन चेंडू ते बीट होतात, फलंदाजांना बॅट घेऊन जायचे आहे। आणि सचिनचे मात्र इथं सुरुवात तर सुरेख होते। दोन चेंडू बॅक टू बॅक, फलंदाज बीट, कोणती धाव नाही ते अजून तरी। सुवर्ण संधी अजूनही कायम आहे ते। प्रत्येक विकेटसाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे, ते बाळू तुकाराम घरत यांच्याकडनं। षटकातला पुढील चेंडू असेल सचिनचा। यावेळेस मात्र पुन्हा एकदा विजयासाठी यावेळेस मात्र हवे चेंडू आहे, खेळाडू त्याच्या खाली आहे, झेल बाद होतोय विजय, झटका बसतोय ते। झालेला आहे। दरम्यान त्या बॅट्समन साठी मात्र इथे पारितोषिक लागू झालेलं आहे। फक्त सागर साठी लगातार 3 षटकार खेचल्यास पारितोषिक लागू आहे 501 रुपयाचं। अक्षय पवार यांच्याकडे दरम्यान सचिनचा पुढील चेंडू असेल। यावेळेस पुन्हा एकदा व्हेरिएशन पाहायला भेटतंय ते। अकाउंट मात्र ओपन होत आहे ते एका धावेने। 4 चेंडू आतापर्यंत झाले आहेत आणि जवळजवळ धावा झालेल्या आहेत ती एक सुरेख असा षटक इथे टाकताना गोलंदाज सचिन। यावेळेस मात्र पुन्हा एकदा हवे चेंडू आहे, झेल काय ते टिपता आली नाहीये। दरम्यान फलंदाज मात्र 2 धावा पूर्ण करतायत। धाव संख्या होती ती 3 धावा। मात्र स्ट्राईकला असतील फलंदाज सोमनाथ। सचिनचा पुढील चेंडू असेल। यावेळेस मात्र फटका फसलाय, परंतु एक धाव मिळते। जोरदार हवेत खेचण्यात येणार तिथे कायसा ते चेंडूवर काय बॅट काय व्यवस्थित आली नाही। परिणाम स्वरूप फलंदाज मात्र एक धाव जमवत आहेत। धाव संख्या होते ती 4 धावा। षटक संपतंय। एक षटकानंतर धाव संख्या होते ती 4 धावा।
फलंदाज मात्र सोमनाथ डिक्लेअर झोनकडे खेळून काढतात, 1 धाव मिळते. एका धावेने मात्र इथे स्कोअरबोर्ड मध्ये चेंजेस होते. धाव संख्या होते ती 5 धावा. मॅन्डेटरी पॉवर प्ले मधले दुसरे षटक हाताळताना निकेतन षटकातला पुढील चेंडू असेल निकेतनचा. यावेळेस मात्र सागरसाठी सुवर्ण संधी आहे. प्रत्येक विकेटला इथे 101 रुपयाचं पारितोषिक लागू आहे. सागर यांनी जर 3 षटकार मारले पूर्ण इनिंग मध्ये त्यांच्याच पर्सनल बॅटिंग मध्ये तर त्यांना 501 रुपयाचं रोख पारितोषिक येईल. अक्षय पवार यांच्याकडनं षटकातला पुढील चेंडू असेल निकेतनचा. यावेळेस मात्र सागरसाठी डाऊन द ग्राउंड आणि क्षेत्ररक्षण करण्याचा चांगला प्रयत्न, परंतु एफर्टलेस पाहायला भेटते. नऊ धावा. आणि ते जवळजवळ चांगलासा फटका पाहायला भेटला. दरम्यान षटकातला पुढील चेंडू असेल निकेतनचा. यावेळेस मात्र हलक्यात आणि डिक्लेअर झोनकडे खेळून काढतात फलंदाज. धाव संख्या होते ती 10 धावा. अजूनही षटकातले 3 चेंडू शिल्लक. षटकातला पुढील चेंडू असेल निकेतनचा सोमनाथसाठी. यावेळेस मात्र 1 धाव कंप्लीट करतात फलंदाज. धाव संख्या होते ते 11 धावा. निकेतनचा पुढील चेंडू असेल सागरसाठी षटकातला हा. यावेळेस मात्र दिशा चेंडू पाहायला भेटतोय. दिशा इथे भरकटताना गोलंदाज निकेतन. धावसंख्येत 1 ने भर झाली. धाव संख्या होते ती 12 धावा. आणि काहीच इथे मागणं षटक पाहायला भेटतंय निकेतनच्या मार्फत. अजूनही षटकातले 2 चेंडू शिल्लक. यावेळेस मात्र सुंदरसा फटका होतोय. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण होतं एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये हर्षल. निश्चितच कदाचित हा चेंडू जर बीट झाला असता तर निश्चितच हा चेंडू सीमा पार गेला असता. दरम्यान ते सुंदरसं क्षेत्ररक्षण पाहायला भेटला हर्षल पवार यांच्या मार्फत. दरम्यान धाव संख्येत भर झाली. धाव संख्या होती ती 13 धावा. षटकातला शेवटचा चेंडू असेल तो यावेळेस मात्र सोमनाथसाठी. यावेळेस षटक संपतंय. 2 षटकानंतर धाव संख्या होते ती 13 धावा. मॅन्डेटरी पॉवर प्लेचे षटक ते एकूण झालेले आहेत. धावा जमवल्या त्या 13. यावेळेस मात्र गोलंदाजी मार्कवर येताना गोलंदाज परिचित. बक्षीस कायम आहे. सुवर्ण संधी आहे गोलंदाजांना येते. प्रत्येक विकेटसाठी 101 रुपयाचं पारितोषिक शेख बाळू तुकाराम घरत यांच्याकडनं. षटकातला पहिला चेंडू जोरदार अपील करतात पंचांकडे विजय. परंतु पंच मात्र हा चेंडू दिशान घोषित करतायत. धाव संख्येत 1 ने भर होते.
धाव संख्या होती ती 14 धावा. षटकातला पुढील चेंडू असेल परिचितचा पुन्हा एकदा सागरसाठी. यावेळेस मात्र लावडा पेल पंचांकडे दाद मागताना. आणि ते फलंदाज मात्र शेप डाऊट ऑफ दी डाऊटफुल डिसिजन होता. निश्चितच बॅट्समॅनच्या फेवरमध्ये जातोय. दरम्यान षटकातला पुढील चेंडू असेल परिचितचा. एक चेंडू. यावेळेस मात्र बॅक टू बॅक 2 चेंडू इथे बीट होत आहेत. फलंदाज सागर. धाव संख्या होती ती 14 धावा. षटकातला पुढील चेंडू असेल. जोरदार प्रहार पाहायला भेटतोय. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक पंकज स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात अलर्ट असताना ते एकच धाव मिळते. धाव संख्या होते ती 15 धावा. पुढील चेंडू असेल परिचितचा सोमनाथसाठी. यावेळेस मात्र डिक्लेअर झोनकडे जात आहे. पंच धावा घोषित करतायत 2. या 2 धावने धाव संख्येत भर झाली. धाव संख्या होती ती 17 धावा. अजूनही षटकातले 2 चेंडू शिल्लक आहेत. तिसरं षटक प्रगती पथावर असताना जवळजवळ 17 धावा जमवण्यात यशस्वी फलंदाज सोपा सोगुड. षटकातला पुढील चेंडू परिचितचा. यावेळेस मात्र हवेत भिरकावून दिला चेंडू. खेळ त्याच्या खाली आहे. झेल घेण्याच्या प्रयत्नात मात्र चेंडू जातोय लॉंग ऑफच्या डोक्यावर 6 धावेसाठी. धन्यवाद डीजे. धाव संख्या होते ती 23 धावा. षटकातला शेवटचा चेंडू असेल. यावेळेस मात्र डिक्लेअर झोन कडे जातोय. षटक संपतंय. धाव संख्या होते ती 24 धावा 3 षटकाच्या समाप्तीनंतर. यावेळेस गोलंदाजी मार्क सजवताना गोलंदाज सचिनचा सामना करतील ते सोमनाथ.
फलंदाज बीट स्विंग अँड मिस. षटकातला पुढील चेंडू पुन्हा एकदा सचिनचा सोमनाथसाठी. यावेळेस मात्र इथे सुसाईड केले ते फलंदाज सोमनाथनं. दरम्यान तर दुसरा झटका बसला तो इथे एकता कसारा संघाला सोमनाथच्या रुपयात. दरम्यान तर धाव संख्या होती ती 24 धावा. षटकातला पुढील चेंडू असेल. यावेळेस मात्र फलंदाज असतील संदीप. सचिनचा पुढील चेंडू षटकातला. जवळजवळ इथे सुंदर असा फटका पाहायला भेटतो. तेवढं चारचं क्षेत्ररक्षण. लॉंग ऑफच्या क्षेत्रात राहुल तैनात. धाव संख्या होती ती 25 धावा. मराठी शब्द आहे. पुढील चेंडू असेल तो सचिनचा. यावेळेस मात्र प्रहार पाहायला भेटतोय परंतु विकेट स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात अवेलेबल तिथे. दरम्यान तर फलंदाज मात्र 2 धावा इथे कंप्लीट करतायत. धाव संख्या होती ती 27 धावा. स्विफ्ट गाडी कुणाच्या कृपया मागे घ्यायचे. स्विफ्ट गाडीचे चालक मालक अजूनही षटकातले 2 चेंडू शिल्लक आहेत. धाव संख्या झाली ती 27 धावा. येणारे अजून 2 चेंडू शिल्लक आहेत. या 2 चेंडू मध्ये किती धाव ते जमवत आहेत फलंदाज सागर. यावेळेस मात्र चेंडू डिक्लेअर झोनकडे जातो की काय परंतु नाही असं काय झालं नाही. दरम्यान तर फलंदाज मात्र तिसऱ्या धावच्या प्रयत्नात एक रिस्की धाव होती इथे आणि सागर मात्र इथे धावचित होताना. धाव संख्या होती ती 29 धावा आणि जवळजवळ इथे सुसाईड पाहायला भेटली ती सागरकडनं. निश्चितच इथे धाव करण्याची कोणतीही गरज नव्हती. गाड्यांचे आरशे खाली करायचे आहेत. कृपया स्वयंसेवक गाड्यांचे आरसे खाली घ्यायचे आहेत.
Okay, come to the game. Let's play. धाव संख्या होते ती 29 धावा. षटकातला शेवटचा चेंडू असेल संदीपसाठी. यावेळेस मात्र हलका हाताने फाईन लेगच्या क्षेत्रात खेळून काढला हा चेंडू. एक धाव तर मी ते कदाचित ते एका धावावर समाधान. षटक संपतंय. धाव संख्या होते ती 4 षटकानंतर 30 धावा. षटकातला पुढील षटक घेऊन तिथे परिचित आणि त्यांचा सामना करत तिथे फलंदाज संदीप. पाचवं षटक हाताळताना वैयक्तिक दुसरं षटक असेल ते परिचितच्या दरम्यान षटकातला पहिला चेंडू असेल. यावेळेस मात्र एजंट टेकन. परिचितला इथे 101 रुपयाचं पारितोषिक लागू झालेलं आहे. ₹101 पारितोषिक परिचितांना लागू झालंय. श्री बाळू तुकाराम घर त्यांच्याकडनं. धाव संख्या होते ती 30 धावा. वैयक्तिक दुसरं सांघिक 5वं षटक घेऊन ते गोलंदाज परिचित. आणि पंच मात्र इथे 1 बाउन्स इथे आम्हाला इंडिकेट करता येते. फलंदाजी मार्कवर सज्ज फलंदाज स्वप्नील. यावेळेस बॅक टू बॅक 2 चेंडू इथे बीट होतात फलंदाज. धाव संख्या स्थिर 30 धावा. षटकातला पुढील चेंडू असेल परिचितचा. यावेळेस मात्र 1 धाव कंप्लीट करतात फलंदाज. धाव संख्या होते ते 31 धावा. षटकातले अजूनही 2 चेंडू शिल्लक. येणाऱ्या 2 चेंडू मध्ये किती धाव जमवत आहेत ते फलंदाज मनोज. यावेळेस मात्र चेंडू काय बॅटच्या रडार मध्ये आला नाही. येते डेफिनेटली नो कनेक्शन बिटवीन बॅट अँड बॉल. षटकातला शेवटचा चेंडू असेल. यावेळेस मात्र स्टेप आउट होऊन खेचला हा चेंडू. एक रिस्की धाव होऊ शकते इथे. दरम्यानचा फलंदाज ऍट द एंड सेफ +1. धाव संख्या होती ती 32 धावा.
करताना पंकज. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षण चांगलं होतंय, फेकी चांगली होती, परंतु स्वतः गोलंदाज पंकज मात्र इथे चेंडू कलेक्ट करू शकला नाही. दरम्यान ते एक धाव कंप्लीट करतात फलंदाज. धाव संख्या होते ती 33 धावा. अजूनही षटकातले 5 चेंडू शिल्लक. येणाऱ्या 5 चेंडू मध्ये किती धाव ते जमवतात फलंदाज. यावेळेस मात्र हवेत चेंडू आहे. What a connection between bat and ball. Oh, the boundary rope. What a timing. दरम्यान पुढे चेंडू असेल. यावेळेस पुन्हा एकदा हवेत आहे आणि निश्चितच बॅक टू बॅक 2 षटकार लागतात ते. स्वप्नीलच्या बॅट मधनं धाव संख्या होती ती 45. पुढील चेंडू असेल तो पंकजचा. यावेळेस मात्र दिशा चेंडू पाहायला भेटतोय. पंच ते इंडिकेट करतायत वाईड +1. अशा प्रकारे 2 धावा मिळत आहेत. धाव संख्या होती ती 47 धावा. यावेळेस मात्र फुलटॉस चेंडू होता. तेवढंच चारशे क्षेत्ररक्षण पाहायला भेटतंय. दरम्यान फलंदाज मात्र 2 धावा इथे कंप्लीट करतायत. या 2 धावांनी धाव संख्या होते ती 49. षटकातले अजूनही 2 चेंडू शिल्लक. येणाऱ्या 2 चेंडू मध्ये किती धाव जमवतात फलंदाज. स्वप्नील. यावेळेस पुन्हा एकदा वाईड चेंडू पाहायला भेटतोय. वाईड प्लस डिक्लेअर. अशा प्रकारे 2 धावा मिळतात. धाव संख्या होते ती 51. 51. अजूनही षटकातले 2 चेंडू शिल्लक. या 2 चेंडू मध्ये किती धावा जमवतायत. यावेळेस पुन्हा एकदा पंच दिशा चेंडू घोषित करतात. दरम्यान डिक्लेअर. अशा प्रकारे 2 धावा मिळतात. धाव संख्या होते ती 53 धावा. आणि काळशी सुमार अशी गोलंदाजी करताना गोलंदाज पंकज. स्वप्नीसाठी पुढील चेंडू. यावेळेस मात्र ब्लॉकर मध्ये चेंडू होता. बघा फलंदाज किती धाव जमवतायत. मिस स्पीड होते. दरम्यान फलंदाज मात्र 2 धाव कंप्लीट करतायत 3 धावच्या प्रयत्नात. धाव संख्या होती ती 55 धावा. षटकातला शेवटचा चेंडू असेल.
आता मात्र फलंदाज जातील लक्ष्मण. दरम्यान षटकातला शेवटचा चेंडू असेल मनोजसाठी. जोरदार प्रहार पाहायला भेटतोय. चेंडू जातोय वन बाउंस सीमा पार चौकार. साठ धावांचं म्हणजे 10.00च्या स्ट्राईक रेटने इथं धावा बनवाव्या लागतील त्या डोंगरीपाडा संघाला. आणि डोंगरीपाडा संघात फलंदाजी बघायची गेली तर डेप्थ मध्ये सुद्धा फलंदाज अवेलेबल आहेत. बट क्रिकेट इज अ अनसर्टनिटी गेम, सो यू कांट प्रेडिक्ट who is the winner. आणि 2 षटकार जे स्वप्नील लगावले आणि कमबॅक झालं माझ्या मतेने एकता कसारा संघाचा गेम मध्ये. आणि पंकज यांच्याकडनं काही सुमारस गोलंदाजी पाहायला भेटली. एक सुभाषित आहे, चुका ह्या 1000 कराव्यात परंतु एक चूक 1000 वेळा करू नये. म्हणून गोलंदाज पंकज जरा याचा लक्षात ठेवायचं, कीप इन माइंड दॅट व्हॉट आय से. गोलंदाज भास्कर.
हॅलो, धाव संख्या होते ती 24 धावा. षटकातल्या अजूनही 2 चेंडू शिल्लक मनोजचे. अजूनही जवळजवळ येते 36 धावांची गरज. 20 चेंडू 36 धावा. यावेळेस जोरदार पाहायला भेटतोय. तिथे षटकार होऊ शकतोय ते मनोजच्या. मात्र 19 चेंडू आणि जवळजवळ ते 30 धावांची गरज. या वेळेस स्वतः पटकायतोय. खेळ त्याच्या खाली आहे आणि ओढ कॅश. गोलंदाज राईट ओव्हर द विकेट. फलंदाज सफल होतोय आणि चेंडू सीमा पार. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. DJ Sandy in the mix. बाळू तुकाराम खरे त्यांच्याकडनं. आता मात्र समीकरण येते 18 चेंडू 30 धावा. म्हणजे जवळजवळ 10.00च्या स्ट्राईक रेटने ते धावा जमवायच्या आहेत. दरम्यानचा एक अप्रतिम झेल पाहायला भेटला स्वप्नील यांच्या माध्यमातून. अप्रतिम झेल, आउटस्टँडिंग, इनक्रेडिबल, एक्स्ट्रा ऑर्डिनरी. गोलंदाजी मार्क मात्र येतात आता भास्कर. षटकातला पुढील चेंडू असेल भास्करचा. यावेळेस मात्र डिक्लेअर झोनकडे जातोय चेंडू. 1 धाव मिळते. या एका धावने धाव संख्या होते ती 31. अजूनही जवळजवळ 17 चेंडू 29 धावांची गरज. पुढील चेंडू असेल. यावेळेस मात्र हवे चेंडू आहे ते झेलण्याच्या प्रयत्नात आणि झेल बाद होते फलंदाज. अजूनही षटकातले 4 चेंडू शिल्लक आहेत. यावेळेस मात्र झेलबाद होताना फलंदाज मनोज. 10 चेंडू 29, 16 चेंडू 29 धावांची गरज.
षटकातला पुढील चेंडू असेल भास्करचा. यावेळेस मात्र डिक्लर झोनकडे जातोय. पंच एक धाव घोषित करतात. या एखाद्या धावसंख्येत भर झाली. धावसंख्या होते ती 32 धावा. पुढील चेंडू असेल तो भास्करचा. यावेळेस मात्र फलंदाजी मार्क सज्ज होताना सचिन. फुल टॉस चेंडू डाऊन द ग्राउंड. वन बाउंड चेंडू सीमा पार चौकार. धाव संख्या होती ती 36 धावा. चौदा चेंडू 24 धावांची गरज अजूनही. यावेळेस मात्र हलका खेळू काढला चेंडू. चेंडू सीमारेषेकडे जातोय. मात्र क्षेत्ररक्षण उत्तम होत आहे. दरम्यान फलंदाज दुसऱ्या धावच्या प्रयत्नात आणि 2 धाव ते कंप्लीट करतात फलंदाज सचिन पवार तसेच हर्षल पवार. धाव संख्येत दोन्ही भर झाली. धाव संख्या होते ती 38 धावा. 13 चेंडू 22 धावांची अजूनही गरज विजयासाठी. यावेळेस मात्र खेळ त्याच्या खाली आणि लाईनमॅन पंचाचा निर्णय तसेच लाईनमॅन षटक संपतोय. पंच धावा कळवायच्या आहेत. 2 1 धाव संख्या होते ती 39 धावा. आणि सूर्यकसं क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं पुन्हा एकदा स्वप्नील कडनं. 39 धावा. यावेळेस मात्र 12 चेंडू आणि 21 धावांची गरज. पाणी घेऊन जायचंय खेळाडूंना. काय करायचे आहे कृपया. आपल्याला अजून सामना खेळायचा शिल्लक आहे.
12 चेंडू आणि जवळजवळ 21 धावांची गरज. 10.50च्या स्ट्राईक रेटने ते धावा जमवायच्या आहेत आणि महागडं असं माझ्या मते तरी नाहीये फलंदाजीची डेप्थ पाहता. गाय करायचे आहे. आणि एक अप्रतिम फिल्डिंग पाहायला भेटली स्वप्नीलच्या माध्यमातून. डेफिनेटली A1 क्वालिटी फिल्डिंग. गोलंदाज मात्र येताना येते संदीपचा सामना करते सचिन. षटकातला पुढील चेंडू असेल. यावेळेस मात्र फलंदाज बीट. समीकरण येते 11 चेंडू 21 धावा. षटकातला पुढील चेंडू असेल संदीपचा. यावेळेस मात्र हवे चेंडू आहे ते फलंदाज बाद होतोय सचिन. मात्र सचिनची जागा घेतील पंकज. समीकरण येते आता मात्र 10 चेंडू 21 धावा. षटकातला पुढील चेंडू असेल संदीपचा हर्षल साठी. यावेळेस मात्र फटका उत्तम येतोय ते चेंडू जातोय डिक्लेअर सॉरी 1 बाउंड. चेंडू सीमा पार होतोय. 4 धावा मिळत आहेत. पॉइंटच्या क्षेत्रात इथे एक फलंदाज 4 धावा खेळून काढतात. नऊ चेंडू 17 धावा. समीकरण ते चालू आहे. संदीपचा पुढील चेंडू असेल पुन्हा एकदा हर्षल साठी. पुढील चेंडू असेल तो पुन्हा एकदा स्वप्नीलचा सॉरी संदीपचा. यावेळेस मात्र हलक्यात खेळून काढला चेंडू. बघूया किती धाव ते जमत आहे दुसऱ्या धावच्या प्रयत्नात. परंतु एकाच धावेत समाधानी फलंदाज. धाव संख्या होते ती 44 धावा. 8 चेंडू आणि जवळजवळ इथे 16 धावांची गरज. यावेळेस मात्र फलंदाजी मार्क सज्ज असतील ते पंकज. इन फॉर्म बॅट्समॅन डोंगरीपाडा संघाकडनं. यावेळेस मात्र डिक्लेअर झोनकडे चेंडू खेळतात पंकज. एक धाव मिळते. धाव संख्या होते ती 45 धावा. षटकातला शेवटचा चेंडू असेल संदीपचा. यावेळेस मात्र हर्षल साठी धाव संख्या होती ती 45 धावा. अजूनही जवळजवळ ते 15 धावांची गरज.
हर्षल यांनी जर षटकार खेचला तर 100 रुपयाचं पारितोषिक येईल. ते सेवक शेलवले तसेच बाळू तुकाराम घरत यांच्याकडनं. यावेळेस हवे चेंडू आहे ते झेलण्याच्या प्रयत्नात झेल काही ते टिपता आली नाहीये. दरम्यान तर काहीशी फेक चांगली होत नाही ते. फलंदाज मात्र 3 धाव ते कंप्लीट करतायत. धाव संख्या होते ते 48 धावा. अजूनही ते 6 चेंडू 12 धावांची गरज. दरम्यान 6 चेंडू 12 धावा. यावेळेस प्रत्येक षटकात 100 रुपयाचं पारितोषिक. प्रदीप भाई यांच्याकडनं एका षटकाला 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे हर्षल साठी. यावेळेस होता फटका पाहायला भेटतोय. चेंडू मात्र ट्रॅव्हलर 1 बाउंड चौकार. आणि हर्षलला 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. 2 चौकार मारल्याबद्दल आमचे दादा अशोक दादा यांच्याकडनं. षटकातला पुढील चेंडू असेल पुन्हा एकदा हर्षलसाठी. यावेळेस प्रार पाहायला भेटतंय. यावेळेस मात्र बघूया फलंदाज किती तासामध्ये एक रिस्की धाव घ्यायच्या प्रयत्नात. चार चेंडू आणि जवळजवळ 7 धावांची गरज आहे. फलंदाजी मार्को सज्ज होतील. फलंदाज हर्षल. मात्र नवीन फलंदाज येताना सूरज पवार हर्षल पवार दोन्ही बंधू इथे क्रीज मध्ये. चार चेंडू 7 धावा. षटकातला पुढील चेंडू असेल तो स्वप्नीलचा. यावेळेस मात्र पार पाहायला भेटतोय तेवढं चालશે क्षेत्ररक्षण. दुसऱ्या धावच्या प्रयत्नात
ते धावचित होताना नवीन फलंदाज येताना संतोष, स्ट्राईकला असतील ते हर्षल. वन बिग हिट, यू विल विन दिस मॅच. तीन चेंडू अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. हर्षलने जर इथे मॅच जिंकून दिली तर सर्व टीमला इथे आमचे दानशूर व्यक्तिमत्व शेवक शेवले यांच्याकडनं लिंबू सरबत. फुलटा चेंडू, हवे चेंडू आहे ते आणि जेलबाद फलंदाज. स्ट्राईकला फलंदाज असतील ते संतोष. दोन चेंडू 6 धावा. सामनामध्ये रोमांचकता इथे वाढताना येणारे 2 चेंडू आणि 6 धावांची गरज. यावेळेस मात्र दिशांनी चेंडू पाहायला भेटतोय. धावसंख्येत 1 ने भर झाली. आता मात्र समीकरण येते 2 चेंडू 5 धावा. षटकातला पुढील चेंडू असेल तो स्वप्नीलचा. यावेळेस फलंदाज बीट. आता मात्र 1 चेंडू आणि कंपल्सरी ते 5 धावा. जवळजवळ षटकार खेचावा लागेल. संतोषाने जर षटकार खेचला तर त्यांना 200 रुपयाचं पारितोषिक येईल शेवक शेलवले यांच्याकडनं. जर गोलंदाज इथे 9 चेंडू केला तर 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. 100 रुपयाचं पारितोषिक बळवंत बलराम मांजे यांच्याकडनं तसेच शेवक शेलवले. दरम्यान षटकातला शेवटचा चेंडू असेल.